मांजरी शिवारातील एकलहरे धरणात दोघा मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की एकलहरे धरणात सोमवारी 21 तारखेला दुपारी 5 वाजेच्या सुमारास धरणात पोहण्यासाठी सुनील सुदाम ढुमसे आणि उमेश रामदास बागुल हे पोहण्यासाठी गेले असता एकाचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडू लागला। दुसरा त्यास वाचविण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही धरणाच्या पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या दोघांचा पाण्यात शोध घेऊन बाहेर काढले। दरम्यान दोघांनाही वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिंगल यांनी तपासून मयत घोषित केले। रात्री उशिरा मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। उमेश बागुल हा इयत्ता 7वीत शिक्षण घेत होता। तो एकलहरे येथे आत्याकडे राहण्यास आणि शिकण्यास होता। महिन्याभरापूर्वीच एकलहरे धरणाजवळच असलेल्या सारसाळे पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघा मैत्रिणींचा पाय खचरून पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती। महिनाभराच्या अंतरानं दुसरी घटना होऊन दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।